हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, तुम्हाला जर MPSCचा तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओला आला आहात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्ही तुमच्या MPSC प्रोफाईलचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर कसा चेंज करू शकतात. बघा, हे चेंज करणं का गरजेचं आहे तर MPSC इन फ्युचर KYC प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे जो तुमच्या आधार नंबरला लिंक मोबाईल नंबर किंवा ईमेल असेल तोच तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे आता सध्या फॉर्म भरण्यापूर्वी जर तुम्ही ते करून घेतलं तर नंतर तुम्हाला करण्याची गरज नाही. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID जर तुम्हाला रजिस्टर्ड जो केलेला आहे तो चेंज करायचा असेल तर पहिल्यांदा या वेबसाईटवर यावं लागेल mpsconline.gov.in/candidates. आणि इथे आल्यानंतर एक रजिस्ट्रेशनची टॅब आहे बघा राईट साईडला. इथे आल्यानंतर एक फॉरगॉट ऑर रिसेट ईमेल ID आणि मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर ईमेल ID नवीन टाकायचा असेल तर ईमेल ID करा, अन्यथा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर मोबाईल नंबरच्या यावरती तुम्ही टिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे ओल्ड मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचं पहिलं नाव आणि तुमचं वडिलांचं नाव आणि डेट ऑफ बर्थ टाकावे लागून व्हेरीफाय करावं लागेल. त्यानंतरच्या स्टेप पुढे सांगू. या सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर बघा, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड मॅच द स्टोअर डेटा, म्हणजे जी तुम्ही माहिती दिलेली आहे ती आपल्या MPSCच्या डेटाला मॅच झालेली आहे असं येतं. बघा, आता आपण मोबाईल नंबर चेंज करण्याचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे नवीन मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि इथं गेट OTPवर क्लिक करून तिथे जो OTP येईल तो आपल्याला व्हेरीफाय करावा लागेल. त्यानंतर सेव्ह म्हणावं लागेल. तर आता तुमचा जो नंबर तुम्हाला चेंज करायचा आहे, नवीन नंबर टाकायचा आहे, तो इथे टाकायचा आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर इथे OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर युअर मोबाईल नंबर इज चेंज सक्सेसफुली, काइंडली री लॉग इन युझिंग अपडेटेड मोबाईल नंबर. म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर चेंज झालेला आहे आणि आता तुम्ही तुमच्या नवीन जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याने तुम्ही लॉग इन करू शकाल. सो अशा सिंपल स्टेपने तुम्ही देखील तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो चेंज करू शकतात किंवा ईमेल ID देखील चेंज करू शकतात. आय होप तुम्हाला व्हिडिओची मदत होईल. इतरत्र कुठेही शोधण्यापेक्षा लिंक डायरेक्टली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही या प्रोसेसने तुमचा नंबर वगैरे चेंज करून घेऊ शकतात. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.